खड्यासारखे बाजूला. ज्यांनी सांगली लोकसभा निवडणुकीत खडे टाकण्याचे काम केले त्यांना लोकांनी खड्यासारखं बाजूला केलं आहे, असं वक्तव्य विश्वजित कदम यांनी केले आहे. खडे टाकण्याचे काम कोणी केले आणि लोकांनी कोणाला खड्यासारखे बाजूला केले हे मात्र त्यांनी स्पष्ट केलेले नाही. पण राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडेच विश्वजित कदम यांचे बोट असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. सांगली लोकसभा निवडणुकीत उमेदवारी नाकारल्यापासून विजय मिळेपर्यंत आपल्याला आणि विशाल पाटलांना जो त्रास सोसावा लागला याचे चोख उत्तर लवकरच देण्यात येईल, असा इशाराही काँग्रेसचे आमदार विश्वजित कदम यांनी दिला आहे. सांगलीत मदनभाऊ पाटील युवा मंचाच्या वतीने आयोजित नूतन खासदार विशाल पाटील यांच्या सत्कार समारंभात विश्वजित कदम बोलत होते. आम्ही जिल्ह्यातील नेत्यांना एकत्र करत सर्वांची मूठ बांधली. आमच्यातील हेवे दावे विसरून जिल्ह्याच्या विकासासाठी एकत्र काम करण्याची सर्व काँग्रेस नेत्यांनी तयारी दर्शवली. मात्र आमची ही एकजूट आणि आम्ही बांधलेली मूठ काही जणांना बघवली नाही. काँग्रेस नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची एकजूट होत असताना ज्यांनी ज्यांनी खडे टाकण्याचे प्रयत्न केले त्यांना त्यांची जागा लोकांनी या लोकसभेत दाखवून दिली आहे. पुन्हा ते खडे टाकण्याचे काम करणार नाहीत. तरीही आपली आणि आपल्या कार्यकर्त्यांची एकजूट कायम राहायला हवी, असं आवाहन विश्वजित कदम यांनी केले आहे.